काय ह्युमन आर्ट. ह्युमन No sound. Okay, thank you, thank you. Telescope. Metal detector, microscope. Human art. काय Human art. ह्युमन No sounds. No sound. Okay, okay, thank you, thank you. अत्यंत सुंदर प्रोजेक्ट तुम्ही मांडलेला आहे. शीतल टीचर, नंदिनी टीचर यांच्यासाठी जरा जोरदार क्लॅप आहे. आपण नुसतं शाळेमध्ये येऊन छान छान तास घालवायचं, घरी जाऊन मग टी व्ही बघायचा, घरी जाऊन मग जेवण करायचं, मग तुम्ही दिनचर्यामध्ये करा. ग्रुपने भाग घेतला. मला एक कला दिली. तुम्ही हे सगळं करू शकता. ह्याच्यातूनच हुशारी आपल्याला कळते. आता ही शूटिंग जी पण करणार, इंटरव्ह्यू घेणार आणि मग ते तुमच्या आईवडिलांना पाठवणार. बरोबर प्रागतिक विद्यालयामध्ये शिकत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव झाला. मलाही खूप आनंद वाटला. किती सुंदर सुंदर प्रोजेक्ट तुम्ही केलेले. ज्यांनी प्रोजेक्ट केले त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. मला मुद्दामून निवाल आहे ना, निवाल, मी त्याच्याबरोबर इंग्लिशमध्ये तोडकं फोडकं इंग्लिश बोलत होतो. त्यांनी मला काय बोलावं, आपा युअर लँग्वेज इज व्हेरी फनी. एवढासा पोरगा तुमच्यासारखा हुशार, पण त्यालाही कळलं की माझे आजोबा एक चुकीचं इंग्लिश बोलतो. पण मी त्याच्याबरोबर इंग्लिश बोलायचं बंद, थोडं बोलतो. पण इथे इंग्रजी शाळेच्या दोन्ही या ठिकाणी ज्या मॅडम पाहतायत त्यांना मनापासून धन्यवाद. नुसतं मुलांना शिकवलं म्हणजे झालं नाही, मुलांमधलं टॅलेंट बाहेर येणं हा अत्यंत गरजेचं. आणि ते मी आज पाहिलं, मी सुद्धा अचानक आलो, तर चला बघूया. खरंच तुमच्या जे शिक्षक याच्यामध्ये पात्र आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी मी इथे आहे. आणि इथे आपल्या अंधेरीमध्ये छोटंसं चॅनल चालतं, आपला अतुल म्हणून, आपली बातमी, तो सुद्धा या ठिकाणी त्यांनाही बोलवलं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट मिळणार ही फार कामाची. हे कागद नाही आहे, हे तुम्ही तुमच्या हुशारीचं सर्टिफिकेट आहे की मी मरोळ प्रागतिक शाळेमध्ये शिकत असताना पहिली 3 जे विनर आलेले आहेत त्यांच्यासाठी पहिली देणार आहे. पण पुढच्या आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला वचन देतो की जो चांगला भाग घेईल त्या प्रत्येकाला बक्षीस देण्याचं काम मी करणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आणि ते पण तुमच्या शालेय उपयोगी वस्तू देणार. आजच्या तारखेला मोबाईल जो आहे ना, मी नवरा बायकोला बघितलं, बायको एखादी
बाई वगैरे आपली आई पण असू शकते, बहीण पण असू शकते. नवरा बरोबर नसला तर चालेल, पण मोबाईल बरोबर पाहिजे. बरोबर ना? सोन्याची रिंग हरवली तर चालेल, पण मोबाईल हरवता कामा. तुमची आई असेल, बाबा असतील, घरात आल्यानंतर, कामावरून आल्यानंतर पहिलं कोणाला शोधतात? मुलीला मुलाला नाही शोधतात. मोबाईल घेणार, खुर्चीवर बसणार आणि सगळं बघत बसणार. मुलगीने, तुम्ही पण ऐका, मुलीने शाळेमध्ये जाऊन काय शिकलं हे विचारायच्या अगोदर मोबाईलवरती. चांगल्या गोष्टी आहेत मोबाईलवर, पण तुम्ही त्याच वेळेला आईला बाबांना नमस्कार करून सांगायचा, आई आला तुमचं स्वागत, बाबा आला तुमचं स्वागत. पाणी पिणी दिल्यानंतर आता माझ्या शाळेमध्ये काय झालं हे मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही मोबाईल वापरा. तुम्हाला पण विनंती करतो, आयुष्यामध्ये शाळेचा प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे. काय तुम्हाला जे शाळेमध्ये या न्याय मंदिरामध्ये आई वडील पाठवतात, घरामध्ये 2 मुलं सांभाळण्यासाठी टीचर लोकांना त्रास होतो, पण इथे आल्यानंतर 50-55 सगळ्या मुलांना सांभाळणं हे खायचं काम आहे का? हा सुद्धा एक मॅजिक आहे ना तुमच्या विज्ञान भाषेत बोलावं तर. हे काही 2 मुलांना सांभाळताना त्रास दिला, पण एक टीचर एवढ्या मुलांना कशी सांभाळत असेल, कशा पद्धतीने तिला मानसिक त्रास होत असेल, ते सगळं ठेवून सुद्धा तुमच्यासाठी त्या बिचारा कोण बेलापूर, कोण डोंबिवली, कोण विरार इकडून येतात तुमच्यासाठी. तुमचे आई वडील तुम्हाला सकाळी उठून चहा देतात ना, नाश्ता देतात ना, केसाची रिबीन वगैरे बांधतात ना, बरोबर ना? श्वास पण तुम्ही शोधत नाही, तुम्हाला आई देते, बूट पण बिचारी घालते, बाबा कामावर जातात, पण आईची अपेक्षा का असते की माझी मुलगी किंवा मुलगा चांगल्या रीतीने शिकावं, हेच आई. दुसरी काय अपेक्षा असतात? पण आईने सांगितलेलं तुम्ही कधी ऐकत नाही, बरोबर ना? ठीक आहे, रोजच बोलते, इथं कामच आहे, बरोबर ना? असं आहे ना? बरोबर. कारण मी पण तसंच करायचं. पण नंतर कळलं की आई आणि बाबा आपल्यासाठी किती कष्ट करतात, किती त्रास सहन करतात. तुम्ही ज्या आजारी पडतात त्या बाबाचं चित्त कामावर नसतं, आईचं चित्त कामावर नसतं, तिचं चित्त तुमच्याकडे असतं. बाबा पायाकडे बसलेला असतं आणि आई डोक्याकडे बसलेली. कधी तुम्ही आईला आणि बाबांना विचारलं की तुम्ही एवढं माझ्यासाठी करता बाबा, खरंच तुम्हाला धन्यवाद, असं बोललं कोण? बोलता? तू बोललास? काय बोललास? मम्मी आज आपली मेरी इतनी मदद की, थँक्यू. व्हेरी गुड. आईला आणि पप्पाला हे बाबा राग कळायला लागेल. आईला आणि पप्पाला मी तुमच्यापेक्षा तुमच्या आजोबांच्या वयाचा आहे. माझ्याकडे भरपूर काही एक्सपिरियन्स आहे. तुम्ही बाकी आईला काय बोलू नका. जेव्हा रात्र झोपायची वेळ असेल तेव्हा कॉटवर घेऊन आईच्या हातात हात घेऊन सांगा की आईचे किती काम करते, तुला माझ्यातर्फे मनापासून धन्यवाद. मग आई काय प्रेम करते ते बघा. बाबांना पण बोला की पप्पा तुम्ही माझ्यासाठी 8-10 तास काम करता, कोणी असू दे, रिक्षावाला असू दे, टॅक्सी चालवत असू दे, कामावर असू दे, भिगारी असू, कोणी काम करतोय ते वडील माझे, माझ्या वडिलांचा मला अभिमान आहे. हे ज्यावेळेला तुम्ही कराल ना तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही त्रास आणि दुःख येणार कधीच येणार. आपली पायरी आपण ओळखायची, आई बाबा बोलतात तेच ऐकायचं,
आणि शिक्षक बोलतात तेच शिकायचं. मित्र मैत्रिणी कोणी असेल त्याचं ह्या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं. कबूल. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. येणारं काळ तुमचं उज्ज्वल आहे, चांगलं आहे. आपण त्याच्यावेळी आपल्याला काय त्रास असेल तर मम्मीला सांगायचं, डॅडीला सांगायचं. माझा जो पण त्रास असेल तर सावंत साहेबांना भेटा किंवा ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. और फर्स्ट रैंक गोes to 8th standard girls, Arpita B.